आणि यापुढच्या बातम्या नीट पेपर फुटी संदर्भातल्या आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणी सगळ्या गुन्ह्याचं एक प्रकारे केंद्र बनलेलं आहे विद्येचं माहेरघर असलेलं पुणे शहर। याच पुणे शहरातल्या मनीषा नावाच्या 2 प्राध्यापिका आणि एक ब्युटी पार्लर चालक महिला यांना अटक करण्यात आली आहे। या सगळ्या प्रकरणी मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार या बायोलॉजी आणि फिजिक्सच्या प्राध्यापिका आहेत, तर मनीषा वाघमारेचा नवरा डॉक्टर आहे। त्याच्या संपर्कात आलेल्या पालकांना मनीषा वाघमारे पेपर संदर्भात माहिती द्यायची। या प्रकरणात पुण्यातनं केमिस्ट्रीचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांनाही अटक झाली आहे। पुण्यामध्ये साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती हे सगळे प्राध्यापक राहत होते। भारतामध्ये हजारो शिक्षक असताना या 3 व्यक्तींकडेच ही पेपर फुटीची सुई का वळली याबद्दलही आता चर्चा होऊ लागलेल्या आहेत। या प्रकरणामुळे नीटच्या निवड यंत्रणेबाबत सुद्धा संशय व्यक्त होऊ लागलाय। तर नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातनं आतापर्यंत कुणाकुणाला अटक झाली आहे ते सुद्धा आपण पाहूया। प्रल्हाद कुलकर्णी पेपर फुटीचा कट रचल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। महाराष्ट्रातनं एकूण 7 जणांना अटक झाली आहे। दुसरं नाव आहे पुणे मनीषा हवालदार। पुढचं नावही पुण्यातनं मनीषा मांढरे। शिवराज मोटेगावकर लातूरमधनं अटक झाली। मनीषा वाघमारे पुण्यातनं अटक करण्यात आली। शुभम खैरनार नाशिकमधनं बेड्या ठोकल्या गेल्या। धनंजय लोखंडे अहिल्यानगरमध्ये कारवाई झाली। तर नीट पेपर फुटी प्रकरणात अटक झालेली फिजिक्सची प्राध्यापिका मनीषा हवालदारच्या चौकशीत मोठ्या धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। मनीषा हवालदारनं फिजिक्सचे प्रश्न लिहून ठेवले होते आणि हे सगळे प्रश्न तिनं व्हॉट्सॲप आणि प्रिंटआउट काढून दिल्याची माहिती समोर आली आहे। या प्रश्नपत्रिकेच्या मोबदल्यात हवालदारनं रोख रक्कम घेतल्याची माहिती सीबीआय चौकशीत उजेडात आली आहे। मनीषा हवालदारला 15 तारखेला दिल्ली न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।